माननीय खाडे साहेबांच्या मागणीप्रमाणे आता ह्या योजना सुरुवात केलेली आहे. आता प्रथमतः 14 पंप सुरू आहे. आता सगळेच पंप सुरू करण्यामध्ये सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे लाख क्षेत्राचे तलाव आहेत, बंधारे आहेत, सगळ्यांना पाणी करून देता येईल. आणि सुरुवातीच्या काळात तर मोठे गंभीर प्रश्न समोर उभा होता की पाऊस नसल्यामुळे धरणामध्ये पाणी नव्हतं. आज आता कोयना धरण जवळजवळ 70% जास्त भरलेलं आहे. 60% पर्यंत आता वारणा गेलेला आहे. मला वाटतं असा जर इन्फो झाला पाण्याचा तर धरण लवकर भरतं. आता आज म्हैसाळचा योजना पाण्यात हेतू एवढाच आहे की इथले जे आता पंप बसवलेले होते त्यांचं आता आयुर्मान संपत आलेलं आहे. डेव्हलाईट कंपनीला एकूण सगळ्या पंपांची पाणी उचलण्याची क्षमता किती आहे, नवीन तंत्रज्ञान वापरून क्षमता वाढ कशी करता येईल. पुन्हा या म्हैसाळच्यावरती विस्तार योजना जी आणखी 25,000 एकराची तिला पाणी द्यायचं आहे. मग ते पाणी कसं आपण देऊ शकणार आहोत, ही गोपीचंद पडळकर साहेबांची मागणी आहे. असं एकूण त्याला विचार करता सुद्धा मी धावती भेट दिली याला की जर अधिकाऱ्यांना तो अहवाल मी पुढच्या वेळेस बोलवलं आहे प्रेझेंटेशन करण्यासाठी. पण आपण त्यामध्ये तातडीनं पावलं उचलली पाहिजे आणि म्हणून पुढच्या 8 दिवसात तो अहवाल येतो आमच्याकडे आणि आपण मग कारवाई करू.